आपलं जिंकायचं आहे, दहशतमुक्त करायचं आहे. दहशत असती तर तो अकलूज मध्ये आला असता का? एवढ्या गल्ली बोळात फिरला, तिथल्या माणसाचं सोड, तुला कुत्र तरी भुकलं का? त्या कुत्र्यालाही माहिती आहे की आपल्या जात पोलीस आहे. तो गांजाचा टेम्पो जो आंध्र प्रदेशातला आला होता तो आमच्या वेळापूर मध्ये पकडला. मी त्या दिवशी तर नव्हतो, मी पुण्यामध्ये होतो. मला कार्यकर्त्यांचे फोन आले, पंढरपूर पोलिसांची गाडी त्याच्या पाठीमागे लागली आणि यानं तो गांजा अकलूज मध्ये येत होता. त्याने ही गाडी तर सोडायला लावली, पण ज्या दोन पोलिसांनी त्याच्याशी हुज्जत घातली त्याची चर्चा झाली, वेळ वाया गेला, लोकांमध्ये आलं, मीडियात आलं, ज्या रस्त्यावरच्या लोकांनी पाहिलं. त्यामुळे त्या गाडीवरती माल काढून घेतला, पण थोडाफार माल लावलेला पण दाखवावा लागला. त्यासाठी त्या दोन पोलिसांना अक्कलकोट दाखवलं. त्याच्या अगोदर त्यांना निलंबित केलं. निलंबित केल्यानंतर ती दोन पोलिस ह्याच्या पाया पडायला त्यांचे 5-5 लाख रुपये घेतले. नोकरी काय आता सदस्याची मिळते का? तुमच्या दहशतीला, सरकारी दहशतीला आम्ही घाबरणार नाही. हा आमदार होता, तो माणूस नोकरी म्हणजे इथून बदली होईना, त्याची बदली करेना. 3 महिने तुम्हाला माहिती असेल, 3 महिने तो रजेवर गेला, असा फिरत होता बदलीसाठी. त्याची बदली होऊ दे ना, मागच्या सगळा हिशोब पूर्ण करा. सगळ्या अधिकाऱ्यांकडून, पोलीस असेल, बांधकाम खातं असेल, सगळ्या खात्यावरून तो फॉरेस्ट ऑफिसर कोकरे साहेब त्याचा नागपूरच्या अधिवेशनामध्ये इलेक्ट्रिव्ह केला. त्याला 20 लाख रुपयाचा हप्ता मागत होता. निंबाळकर तहसीलदार होते, हप्ता देत नाही. 25 लाख रुपये हप्ता हा माणूस मागत होता. तो माणूस येऊन माझ्याकडे धडाधडा राहिला की मी एवढे पैसे देऊ शकत नाही. मला तुम्हाला अकलूजकरांना विचारायचं, आपण व्यापार व्यवसाय ठेवण्याच्या निमित्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जातो. आपलं जेवढं विकसित शहराचं या जिल्ह्यातलं तुम्ही नाव सांगा. मग त्यांना ही निवडणूक जिंकून त्या अकलूजचं मान करायचं आहे का? नाही, याला काय करायचं आहे? 1 वर्ष तुम्ही पालकमंत्री झाला. अकलूजच्या हक्काचा निधी मार्च पूर्वीचा आराखड्याला मी 20 फेब्रुवारीला मान्यता दिलेली आहे 5 कोटीचा, आणि 25 एप्रिलला दुसरा आराखडा आहे, त्यालाही मान्यता दिलेली आहे. पण हा निधी अडवता येत नाही. हा अकलूजच्या हक्काचा आमदारने सही केली की तो आला. आज 1 वर्ष झालं. नाते पुते आणि अकलूजचा आज तुम्हाला जे अकलूज विषयी जो कोळका आहे, का हा निधी डीपीडीसीचा सोडणार नाही? लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हा निधी द्यावाच लागतो. अकलूज तुम्हाला नेस्त नाबूद करायचा आहे. इथला प्रत्येक माणूस तुम्हाला अपमानित करायचा आहे, त्याचे तुकडे तुकडे उडवायचे आहे. तुम्हाला या अकलूजचं जे बलस्थान आहे, या माडा गडाचा हा अकलूज आत्मा,
विधानसभेला काही आकडे दाखवू द्या, ईव्हीएमचा इंजिनियर आहे, त्या इंजिनियरचा बाप सुद्धा इथे निवडत आहे. मला माहिती आहे तुम्हाला 24% मतं या गावामध्ये पडलेली होती. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला एक मत पोल झालं, त्यावेळेला दुसरं तुतारीचं मत घेतलं गेलं. जर तुला 50% मतं पडली असती तर तुला वाजवत आणायला हे अकलूज माळशिरसला आलं असतं. तुला कशाला गल्ली बोळात भुकत फिरावं लागते. तुझे धंदे काय आहेत आम्हाला माहित नाही का? माझ्या गावातही जवळजवळ 16 लोकांना तडीपार केलं होतं. त्यातला एकही तडीपार झाला नाही. सगळेच्या सगळे हे जे कार्यकर्ते झाले. पण आज जी सरकारी दहशतवाद आहे, दहशतवाद आता वकील साहेबांनी सांगितलं, जर तुला दहशतवाद असता तर त्या आमदार सारखा ती बाई गेली तरी तू आला असता. तुला 50 कमांडो आज मी देतो, तुला वेळापूर्वी एकदा बोलवतो. तुझा एकदा दहशतवाद बघायचा. आणि हा जो पालकमंत्री झालेला आहे, मंत्री म्हणजे काहीतरी इथिक्स असणारा, काहीतरी त्याच्यामध्ये एक चांगलं गुण असणारा, म्हणून त्याला मंत्री केलं जातं. परंतु ज्याही पद्धतीनं त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी थैमान दाखलेला आहे, आणि माझ्याही बाबतीमध्ये एखाद्या मंत्र्यानं अशा पद्धतीचा वक्तव्य करावं, आणि मंत्री सुद्धा कोणाला करावं हे सरकारला कळालं पाहिजे. हे काय ते मंत्र्याला सुद्धा एक ठग असला पाहिजे. आणि ईव्हीएम मध्ये सुद्धा ज्या वेळेला आपल्या 26-27 तारखेला ज्या वेळेला या मशीनचं शिलिंग आणि कमिशनिंग होईल, त्यावेळेला मी स्वतः या मशीनची तपासणी त्या ठिकाणी करणार आहे. रिव्हर्स प्रोग्राम हा घेतला जाणार आहे. त्या मशीन मध्ये 1+1 2च असलं पाहिजे. 1+1 3 किंवा 1+1 4 असताच कामा नये. आणि त्या मतदानाच्या दिवशीचा प्रोग्राम सुद्धा रिव्हर्स प्रोग्राम त्या ठिकाणी पाहायला जाईल, त्याची खात्री केली जाईल. मला भैयाना एक विनंती करायची होती की हा साप आणताना त्याला पेटी आणायला पाहिजे होती कुलपाची, परंतु हा असाच मोकळा सोडून दिला आणि तो फुसकारू लागलाय. पण माझा अकलूजकरावरती भरोसा आहे. त्याचा दात करा आणि बारक्या बारक्या पोरांकडून त्याला चप्पल ठोकून काढू. या पद्धतीचा लढाई या अकलूजमध्ये झाली पाहिजे.